विकास नेहमीच चांगल्या वाईट घटनेची घेतो दखल. बातमी मागील बातमीचा अर्थ काढतो सखोल. तर जाणून घेऊया हिंजवडीत 10 कोटींचा प्लेसमेंट घोटाळा, कंपनी फरार, 700 कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात. हिंजवडी आयटी पार्क परिसरात बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांवर पाणी फिरणारा कथित प्लेसमेंट घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नोकरीचे गाजर दाखवत हजारो रुपयांची वसुली करणाऱ्या एका प्लेसमेंट कंपनीने अचानक कार्यालयाला कुलूप ठोकल्याने तब्बल 700 कर्मचारी रस्त्यावर आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंपनीने उमेदवारांना नोकरी देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 15,000 रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट घेतले. सुरुवातीला काही महिने पगार देऊन विश्वास संपादन करण्यात आला, मात्र जानेवारी पासून वेतन थकवण्यात खेळ सुरू झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले धनादेशही बँकेतून परत आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पगाराबाबत जाब विचारण्यासाठी कर्मचारी कार्यालयात पोहोचले असता तिथे कुलूप लावलेले आढळले. कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापनातील अधिकारी गायब झाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. हा रोजगाराचा व्यवसाय होता की बेरोजगाराची लूट? हा प्रश्न आता जोरदारपणे उपस्थित केला जात आहे. नोकरीच्या आशेवर पैसे भरलेल्या शेकडो युवक युवतींची आर्थिक कोंडी झाली असून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान हिंजवडी आयटी फॉरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी अशा कथित बनावट प्लेसमेंट कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर सरकारने तातडीने लगाम घालावा असे त्यांनी म्हटले आहे. मोठा सवाल असा की ही कंपनी इतके दिवस कोणाच्या आशीर्वादाने चालत होती? शेकडो युवकांकडून लाखो कोट्यवधी रुपयांची वसुली होत असताना संबंधित यंत्रणा झोपेत होत्या का? आणि आता कंपनीचे संचालक नेमके कुठे आहेत? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक गुन्ह्यांचे गंभीर कलम लावून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मनपारुते 24 तासचा सवाल: नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची लूट करणाऱ्यांवर बुलडोझर कधी चालणार?